काय म्हणतात मित्रांनो, वेलकम टू मालवणी स्वॅग. मी आजपर्यंत म्हणत होतो की काय बीच वरती काय गोव्यात जाऊन काय एन्जॉय करूची. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचा कॉफी शॉपला येऊन नवीन एका व्हिडिओ. झोपलाव थोडे आणि आता साईटवर जाऊच्या वगैरे कॉफी शॉप आहे इकडे. तिकडे कॉफी शॉप मध्ये चाय पिऊन बसला. साहेबांनी चाय ऑर्डर केली. कॉफी शॉप पावसाळ्यात चाय प्यायला की लगेच कामाक रवाना. चला वाजले किती? तीन वाजले. 3:30 वाजता साईटवर पोहोचला. बघूया होता की नाही माहिती नाही. मुंबईचा ट्रॅफिक, गोव्याचा ट्रॅफिक फरक आहे. हा टेन्शन फक्त झोपेचं आहे. मला झोपच मिळणार रात्री. रेड बघा कॅफेचा भारी वाटतं ना. काय सांगा कॉफी वगैरे पिऊन झाली. कॉफी तर पियाला होत नाही, चायच पियाला. कॉफी 501 वाल्याजवळ नाही जाते आपण. 501 कॉन्टॅक्ट आहे ना, त्याच्याकडे नाही चाललोय आपण. हा, तो किती अंतरावर आहे बघ. तो जवळ आहे ना इथून, 34 मिनिट बरोबर. त्याला एकदा फोन करतोय ना, हो की सर आम्ही येतोय म्हणून. पण तो बोलला तसा पण 3:30 वाजता या म्हणून. माझी मी मीटिंग मध्ये असेल तर मी 3:30 वाजता फ्री होणार आहे. बीच आम्ही जाणार, नंतर जाणार. काम पहिला. प्लीज वाक्य आज आमचं पहिला काम, बाकीचं नंतर. काम झालं की लगेच दाम, आणि त्याच्याशिवाय काय म्हणा नाही. येतोय. मगाशी आपण गेलेलो, काल सकाळी गेलेलो, सॉरी आता पण परत आम्ही अटल सेतूवरून जाणार. सकाळी काय तेवढं दाखवायला भेटलं नाही. शिप आहेत खतरनाक ना. सिग्नल नसतात, नोटीस कर. नाही 2-3च आहेत पूर्ण गोवामध्ये सिटीमध्ये सिग्नल नाही आहेत, म्हणजे कमी आहेत इतर मायाच्या मनाने. मंत्री लोक पालन करतात ना सिग्नलचं प्रॉपर. तो विषय पाहिजे यार. साईटवर पोचलेलो आणि आता काय काय दाखवू मिळायचं नाही. पहिला काम करणार, काम करून झाल्यानंतर मग तुमका भेटते. किती बघूया, वेळ लागता माहिती नाही. वेळ जातलो झाला की सगळं भेटाय.
3 hours later. आज ना लय मेहनत करून घेतल्याने आमच्या काम पुरा झाला ना उद्या पण हे होता लागतं आमका हा ऑफिस बंद झाला त्यांचा त्यामुळे आमका जबरदस्तीचे आकलून लावले आता म्हणतो तुम्ही जावा आमकाव घरात जाऊ द्या काय बीच आहे म्हटलं बीच वरती बघूया नाव काय रे बीचचा कॅन्डलम बीच हा तिकडे येईल सनसेट हा एक नंबर गोव्याचो आम्ही जाता ह्यो पहिलो बीच अनिकेत पण अनिकेतची वाट हा उद्या ऍक्टिव्ह दिसत तुमका अनिकेत बऱ्यापैकी तुमका बीच दाखवते बघा सनसेट बघा आमच्याकडे पण अशा असतात खोपी आम्ही त्याला म्हणतो खोपी आता हे काहीतरी त्याला तंबू बिंबू काहीतरी नाव देत असते आमच्याकडे पण अशा असतात खोपी आमच्या आधी स्वतःची आमच्या कंपनीची हा त्याच्यामुळं माका या काय नवीन वाटत नाही ब्रिज बघा कसलो बांधले नाही तो बघा कसलो तो बघा बघा कसं भारी कन्स्ट्रक्शन बघा काय खतरनाक भारी आहे की नाही बघा कन्स्ट्रक्शन बघा त्याला कसं आता भारी ना आम्ही झोपड्यांकडे यांच्या कुठे गाणी चालवत मस्त मस्त ऐका घेत असेल तुमका कदाचित कॉपीराईट मुळे आम्ही कट करून टाकेन येऊ शकता कॉपीराईट जा अरे बघा खतरनाक लाईफ एन्जॉय भारी वाटत हा या बोलावतो आमका ते बसा करा म्हणतात आमच्याकडे असे रिक्षावाले येवा 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 आमच्याकडे आमच्याकडे बसा भारी बीच आमच्याकडे पण नाही पण ही फिलिंग नाही खरंच नाही फिलिंग मी असं म्हणत होते मगाशी त्याची की मला काय एवढा वाटायचा नाही पण रिलॅक्स वाटतं प्लस एक नंबर आहे गोवा बड़ा हरामी हो बेटा
लाइटिंग बघा, लाइटिंग काय बीच कसे सजवल्याने आहेत ते बघा, भारी वाटतं ना. सजावट बघा काय ती भारी. कुठे बघा, मस्त वाटतं ना. लाइटिंग खतरनाक आहे. काय लावल्याने या पुढसून बघू लागत मला. सांगा बघू काय असतं. काढूया ना, फोटो काढूया समजायला. नहीं कल नहीं आना इधर नहीं आना. गेट लॉस्ट, या बीच वर नाही. गेट लॉस्ट इन गोवा. काय बघलास? फोटो काढूया का तिघांचा एकत्र? गेट लॉस्ट इन गोवा, हॅशटॅग गेट लॉस्ट इन गोवा. मी आजपर्यंत म्हणत होतो की काय बीच वरती काय गोव्यात जाऊन मध्ये काय एन्जॉय करूची, एन्जॉय करूची म्हणून बरोबर. सागर का विचारूया, सागरचा एक्सपिरियन्स गोव्याबद्दल. गोवाचा जसं ऍथॉस आहे तसा ऍथॉस कुठे भेटणार नाही. आता हे बघा कसं लाइटिंग आहे, नाईट लाईफ बघा, क्राऊड बघा, नाही भेटू शकत असं. बाकी पण आहेत, आता डेव्हलप अजून झाले नाही, आपण आता बोलू नाही शकत पुढचं. पण ऍटलीस्ट असं आहे की आता तरी गोवाला बीट नाही करू शकत बीचेसच्या मामल्यावर. अनिकेतला विचारूया काय गोव्याबद्दल 2 शब्द. गोव्याबद्दल सांगायचं झालं तर जो पीस आहे तो इथं आल्याशिवाय कोणाला कळणार नाही की काय पीस आहे. एकदम राईट. जो ऍटमॉस्फिअर आहे, जी फिलिंग आहे ती इथं आल्यावरच कळेल. फक्त एकदा येऊन एक्सपिरियन्स करा, बरोबर, त्यानंतरच कळेल. खरंय. आणि रिलॅक्स वाटतं भरपूर. कॉन्डिलम बीच मस्त भारी आहे. त्याला थोडा तर एन्जॉय करते. अरे हे मी तिथले होते. गोव्यात बघा मागे आवाज येतो अजित कडकडांच्या बाजूला. दत्ताचं कुठलं तरी मंदिर आहे मागे. विष्णुदास नामा म्हणे पंढरपुरी. अभंग चालू अजित कडकडे यांच्या आवाजावर. लय भारी निघाला होता.
धमाल झाला भरपूर. दमलाव सगळेच. तर जाऊन घराकडे झोपायच्या पेक्षा दमलाव जेवढ्या अजून काही फिरायला जायची ताकद नाही. चला पुढे लाइटिंग विटिंग दाखवलं तुम्हाला. आता आजचा व्हिडिओ आहे स्टॉप. व्हिडिओ आवडलो तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटा उद्याच्या व्हिडिओत. गाडीकडे येईल. बाय बाय. जय गोवा.